तुम्ही कधी खोटं बोलून स्वतःपासून पळण्याचा प्रयत्न केला आहे का? लोकांना फसवणं सोपं असतं, पण स्वतःच्या मनाला फसवणं अशक्य. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सत्य कधीच भीतीतून जन्मत नाही. जो माणूस सत्य बोलतो त्याला कोणाची भीती नसते, पण जो खोटं बोलतो तो रोज स्वतःच्याच नजरेत हरत जातो. नमस्कार मित्रांनो, आज विचार प्रत्येकाच्या आयुष्याला बदलू शकतो. आज आपण बोलणार आहोत सत्य, ध्येय आणि बाबासाहेबांच्या त्या विचारांबद्दल, जे फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्यात जगण्यासाठी आहेत. कारण सत्य बोलणं म्हणजे फक्त खोटं न बोलणं नाही, सत्य बोलणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. एका गावात दोन मित्र राहत होते. एक मित्र नेहमी सत्य बोलायचा, गरीब होता पण प्रामाणिक होता. दुसरा मित्र खूप हुशार होता, पण प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचा, लोकांना फसवून स्वतःचा फायदा करून घ्यायचा. सुरुवातीला काय झालं, जो खोटं बोलायचा त्याच्याकडे पैसा आला, लोक त्याचं कौतुक करू लागले. आणि तो सत्य बोलायचा त्याला संघर्ष करावा लागला. लोक म्हणायचे, इतकं प्रामाणिक राहून काय फायदा. पण वेळ गेली. एक दिवस त्या खोटारड्या माणसाचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं. ज्यांच्यासाठी तो खोटं बोलत होता तेच लोक त्याच्या विरुद्ध उभे राहिले. कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आणि दुसरा मित्र, ज्याने आयुष्यभर सत्याची साथ सोडली नाही, लोक त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू लागले. कारण सत्य उशिरा जिंकतं पण कायमचं जिंकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सत्यासाठी संघर्ष केला. त्यांनी कधीही अन्यायासमोर मान झुकवली नाही. त्यांना माहीत होतं, सत्य बोलणं सोपं नसतं. लोक विरोध करतात, टोमणे मारतात, एकटं पाडतात. पण बाबासाहेबांनी दाखवून दिलं, दैवान माणूस तोच जो सत्याच्या बाजूने उभा राहतो. आजच्या काळात लोक सत्यापेक्षा इमेज जपतात. सोशल मीडियावर खोटं आयुष्य दाखवतात, मनात काही आणि चेहऱ्यावर काही. पण लक्षात ठेवा, खोटं काही काळ चमकतं पण सत्य कायम उजळतं. सत्यात शक्ती असते, सत्यात आत्मविश्वास असतो आणि सत्य बोलणाऱ्या माणसाच्या डोळ्यात भीती नसते. कधी कधी सत्य बोलल्यामुळे तुम्ही एकटे पडाल, लोक सोडून जातील, तुमच्यावर टीका करतील, पण स्वतःच्या मनासमोर उभे राहण्याची ताकद फक्त सत्यवान माणसात असते. रात्री शांत झोप त्यालाच लागते ज्याने दिवसभर खोट्याचा मुखवटा घातलेला नसतो. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी लोकांना खुश करण्यासाठी जगतोय की सत्यासाठी उभा राहण्यासाठी? कारण बाबासाहेब म्हणतात, सत्य कधीच भीतीतून जन्मत नाही. जो सत्य बोलतो तो जग जिंकतो आणि जो खोटं बोलतो तो स्वतःलाच हरवतो. सत्य बोला, दैवान बना आणि अन्यायासमोर कधीही झुकू नका. जर तुम्हाला वाटत असेल की सत्याची ताकद अजूनही जिवंत आहे तर कमेंटमध्ये लिहा, सत्यमेव जयते. आणि बाबासाहेबांचे असे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.